धाराशिवच्या भूमपरांडा वाशी या आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ जिल्हा परिषदेच्या 85 ते 82 शिक्षकांची वॅकन्सी आहे आणि त्या संदर्भामध्ये या 2 दिवसामध्ये आमदार तानाजी सावंत आणि पुतणे धनंजय सावंत हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आज धनंजय सावंत यांनी स्वतः शिक्षण अधिकाऱ्याला फोन केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथली वॅकन्सी भरून काढा. माझ्याबरोबर आता धनंजय सावंत आहेत. काय विषय होता नेमका? तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याला फोनवरून थोडक्यात झापलं? नाही, विषय असा होता की मागच्या महिन्यामध्ये जे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समायोजन झालं, त्या समायोजनामध्ये या लोकांनी ज्या शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या स्वइच्छेनुसार 3 गावचं ऑप्शन दिलं जातं शाळांचं आणि त्याला त्या ठिकाणी नंतर दिलं जातं. तर अशा असताना सुद्धा जवळपास परांडा तालुक्यामध्ये आमच्याकडे 21 ते 22 शिक्षकांची इथं या ठिकाणी वेकन्सी आहे परांडा तालुक्यामध्ये. आणि पूर्ण मतदार आणि वाशी तालुक्यामध्ये 13-14 जागांची आहे. अच्छा. एकूण आणि राहिलेले मग भूममध्ये अशा एकूण 82-83 जागांची वेकन्सी आमच्या या भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि असं काय नाही की 2 दिवसापासून चुलत्या पुतण्याचं चाललंय म्हणून जाब विचारला, असं नाही. मागच्या वेळेस ज्या समायोजनामध्ये सोनारी गावचा जसा उल्लेख झाला, आज सोनारीचं प्रकरण आपण बघता ज्या पद्धतीने सगळं चाललंय. मागच्या महिन्यामध्ये या समायोजनामध्ये इथल्या बिओनी जो शिक्षक दिला तो शिक्षक DEDचा होता. जागा मला 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवणारा, विज्ञान शिकवणारे आम्हाला शिक्षक पाहिजे होते. आणि ह्याच्या अगोदरही आम्ही बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला होता, पण समायोजनामध्ये त्यांनी करतोय म्हणून सांगितलं. त्यावेळेस करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने दिली त्यावेळेस आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला प्रॉपर शिक्षक पाहिजे. आम्हाला असे तुम्ही 6वी-7वीला शिकवणारे जर शिक्षक दिले तर त्या पोरांच्या भविष्याशी खेळलं जाईल. पण महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओमध्ये ऐकण्यात आला की आमदार तानाजी सावंतांनी शिक्षण अधिकाऱ्याला फोन केला आणि शिक्षकाची मागणी केली, परंतु शिक्षक कोणचा दिला ह्याच्याबाबत तुम्ही वक्तव्य केलं, म्हणजे हे महत्त्वाचं नाही. विषय काय झाला, काल आमदार साहेबांनी जसं त्यांना फोन केला सांगितलं, तो व्हिडिओ मी पण पाहिला. लगेच तत्पर शिक्षण अधिकारी किंवा BOनी म्हणजे त्या फोनला रिप्लाय म्हणून किंवा आमचं प्रशासन किती सुंदर काम करतंय हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी काय केलं, 2 शिक्षकांच्या ऑर्डर काढल्या. त्याच्यामध्ये गणिताचा एक शिक्षक असा काढला त्यांनी की तो तिथं साकतला शिपाई म्हणून काम करतोय, DEDचं पोरग आहे ते. अच्छा. तो इथं गणित शिकवायला म्हणून त्याची ऑर्डर काढली सोनारीला. आणि पवार म्हणून जे शिक्षक आहेत ते मराठीचे आहेत. मराठीच्या शिक्षकाला जर तुम्ही विज्ञान शिकवायला लागलात म्हणजे तो आधी रात्रभर अभ्यास करणार, मग दुसऱ्या दिवशी पोरांना शिकवणार का? म्हणजे लोकप्रतिनिधींना दाखवायचं की आम्ही तुमच्या फेवरमध्ये काम केलं, ह्याचा तर अर्थ असाच निघतो ना. आणि आमदार साहेबांनी फोन केल्यानंतरही आज जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं ना? नाही, विद्यार्थ्यांनी आंदोलन याच्यासाठी केलं. आमदार साहेब बघा, कुठलाही लोकप्रतिनिधी तिथं शिक्षक द्या, त्याची सोय करा, ह्या सूचना शासनाला देतात. सूचना दिल्यानंतर खाली अधिकारी काय पद्धतीनं वागतात आपण बघितलं असेल. त्यांनी सांगितलं शिक्षक द्या, त्यांनी थोडं सांगितलं की त्याला द्या. पण ते तुम्ही शिक्षण सभापती म्हणून काम केले जिल्हा परिषदेला, त्याच्यामुळे ती गोष्ट तुमच्या लक्षात ही बाब लक्षात आली म्हणून आज तिथे गेलो. ह्याचा अर्थ असा नाही की आमदार साहेबांनी फोन केला म्हणून आज मी गेलो किंवा त्यांचा मुद्दा मी, असं काहीच नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितले शिक्षक द्या, ह्याने दिला, पण देत असताना जो खोडसाळपणा या अधिकाऱ्यांनी केला, तो खोडसाळपणा एक आपल्या लोकांच्या पुढं. आणि हे सगळं आम्हाला माहीत होतं, कारण गेल्या वेळेस पण ह्यांनी असंच केलं होतं. तो आम्ही शिक्षक घेतला होता आणि या विषयात मी स्वतः मागच्या समाजाच्या वेळेस सीओंना बोललो होतो. पण विद्यार्थी म्हणत होते की 4 वर्षापासून शिक्षकच नव्हते. अहो, पण 4 वर्ष जसं प्रशासक आला, प्रशासकाच्या काळात 3 वर्ष शिक्षकच नाही आहे. आणि त्या काळात सुद्धा आम्ही 10 वेळा पत्र दिलेले आहेत, शिक्षक नाही, शिक्षक नाही. मला काय म्हणायचं आहे, जर आपण बघितलं असेल की भूमपरांडा वाशीमध्ये 85 शिक्षकांची 83 शिक्षकांची वेकन्सी आहे, पण जिल्ह्यामध्ये जवळपास 130 शिक्षक एक्सेस आहेत. हो. ते शिक्षक काय इकडे येत नाहीत? ती पदोन्नती झाली, हे झालं, ते झालं नाही, ते सगळे शिक्षक आपल्याकडे एक्सेस नाही. मला आज आमचा गट शिक्षण अधिकारी सांगत होता की 123 शिक्षक साहेब आपल्याला कमी पडतात. म्हणलं मग बाहेरच्या जिल्ह्यातून जे शिक्षक आपल्या जिल्ह्यातले जे शिक्षक आहेत, बाहेर रत्नागिरीला आहे, कोण सिंधुदुर्गला आहे, कोण इकडे अमरावतीला, ह्या लोकांना आपण इकडे घेता येईल ना. तर बिंदू नामावली बघितली तर बिंदू नामावलीमध्ये आपल्याला एकालाही हे देता येत नाही, घेता येत नाही, त्यांना शिफारसच देता येत नाही. मग हे एक्सेस आहेत आपल्याकडं. मग हे कोणाच्या मेहरबानकीनं आहेत?
प्रशासन तर सगळ्यात मोठं शिक्षण समितीचं आहे. कारण तुम्ही बघितलं असेल कुठं काय आज या साऱ्याचं काम चाललं आहे, ह्याचं काम चाललं, सगळे शिक्षक पाहतो. शिक्षणाची क्वालिटी गुणवत्ता त्या विद्यार्थ्याचं काय आहे का? काहीच नाही कोणी बघत. आता तुम्ही शेवट काय मागणी केली आणि काय तुम्ही आता पुढे करणार? आज ज्या पद्धतीनं काल जो झाला व्हिडिओ, त्याच्यानंतर सकाळी आमची सगळी सोनारीतली शाळेतली मुलं, पालक, शालेय समिती आमची सगळी धाराशिवला गेली होती. त्या ठिकाणी सीओला बोलल्यानंतर सगळी मुलं गेल्यानंतर आज सीओ मॅडमने तिथं आम्हाला शिक्षक दिलेले आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, जर विद्यार्थी जिल्हा परिषदला गेल्यावर किंवा पालक जिल्हा परिषदला गेल्यावर जर शिक्षक मिळणार असतील ओके. तर माझ्याकडे वेकन्सी 85, म्हणजे परंडा तालुक्यात 6 शाळांना शिक्षक नाहीत. मग 6च्या 6 शाळेतली पोरं नेऊन मग एवढ्या लांब तर आम्ही नेणार नाही धाराशिवला. पण मी निश्चितपणानं जर या 8-10 दिवसामध्ये ह्या सगळ्या शाळेवर जर शिक्षक नाही आले तर निश्चित आम्ही पंचायत समितीच्या BO ऑफिसमध्ये हे वर्ग चालू करू. एवढंच मला ह्या पण सांगायचं आहे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आपल्या इकडे अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टी भागातली विमा कंपनीनं जे महसूल मंडळ वगळलेत त्याबाबत शेतकरी आक्रमक आहेत आणि शेतकरी असंही म्हणत आहेत की आपले आमदार जे आहेत ती लक्ष देत नाहीत, अनेक महिन्यांनी ते मतदारसंघात येतात. असं चालू आहे सध्या. काय वाटतं तुम्हाला हे सगळं? नाही, कोणी यावं कोणी नाही यावं जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जे लोक आम्हाला येऊन भेटतात, आम्हाला येऊन सांगतात, त्याची कामं आम्ही करतोय. आता कुणी यावं कुणी नाही यावं हे तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं राहील ना. मला सांग, विमा भेटला नाही. नाही, विमा नाही भेटला किंवा विमा कंपनीचं जे सर्वेमध्ये नाही आलं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. बाबा का भेटला नाही, काय झालं, का घेतलं नाही, कसं वगळलं, आमचं तहसीलदारांशी बोलणं चालू आहे. त्या संदर्भात आम्ही चर्चा करतोय. ठीक. एकंदरीत हे होते धनंजय सावंत आणि धनंजय सावंत असं म्हणतायत की या मतदारसंघामध्ये जवळजवळ 85 शिक्षकांची वॅकन्सी आहे आणि लवकरात लवकर ह्या जागा जर नाही भरल्या तर आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन करू. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, परंडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.